नमस्कार, शारदा हिराव रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत लस्सी। तर इथे आपण दोन प्रकारची लस्सी बनवणार आहोत। एक म्हणजे आईस्क्रीम लस्सी आणि एक बदाम पिस्ता लस्सी, केशर बदाम पिस्ता लस्सी। तर त्याच्यासाठी इथे मी दही घेतलेलं आहे बघा, एकदम ताजं दही घेतलं, फ्रीजमधलं असं थंडगार एकदम ताजं दही घ्यायचं। आणि याच्यामध्ये आता मी मटका घेतलेला आहे। याच्यामध्ये आपण हे दही टाकू। आता याला आपण रवीने छान असं घुसळून घेऊ। हवं तर तुम्ही मिक्सरमधून पण काढू शकता, पण याने घुसळलं तर खूप छान लागते लस्सी, म्हणून मी याच्यामध्येच घुसळत आहे। छान असं चोपडं होईपर्यंत, एकदम असं छान सॉफ्ट होईपर्यंत याला घुसळून घ्यायचं। एकदम सॉफ्ट करून घ्यायचं याला। हे बघा, छान आपण असं सॉफ्ट होईपर्यंत छान याला असं घुसळून घेतलं। हे पहा, मिक्सर मधून जर काढलं तर काय होते माहिती आहे का, दह्याला आपल्या पाणी सुटते आणि मग पातळ होते लस्सी, म्हणून मिक्सर मधून सहसा नाही काढायचं। असंच रवीनेच याला चांगलं घोटून घ्यायचं। आता आपलं छान असं सॉफ्ट झालेलं आहे दही। याच्यामध्ये टाकू आपण पिठी साखर। पिठी साखर करून घेतली मी मिक्सर मधून, पिठी साखर टाकू आपण। परत आपण एकदा याला फिरून घेऊ थोडं, म्हणजे पिठी आपण थोडी फ्रेश मलाई घरचीच आहे। आता लस्सी आपली तयार आहे बघा। आपण आपल्याला ग्लास मध्ये टाकू। लस्सी आपली तयार झाली। आता एक आपल्याला करायची आहे बदाम पिस्ता लस्सी। जसे थोडी आपण याच्यावरती मलाई टाकली। एका याच्यावर टाकू थोडे बदाम, हे बघा बदामाची काप, थोडा पिस्ता, थोडी केशर दुधामध्ये घालून घेतली, ती टाकू आपण थोडी। आता एकामध्ये घालणार आहोत आपण आईस्क्रीम। हे व्हॅनिला आईस्क्रीम आहे बघा। तर हे व्हॅनिला आईस्क्रीम आपण लस्सी मध्ये टाकायचं आहे, म्हणजे आपली आईस्क्रीम लस्सी तयार बघा। थोडं आपण याच्यावरती पण हे केशरचं दूध टाकू। अशी आपली दोन प्रकारची लस्सी तयार झाली आहे बघा।
एक झाली मलाई लस्सी तयार आपली. थोडी मलाई टाकू याच्यावरती आपण परत. हे बघा, एक झाली आपली मलाई लस्सी तयार आणि एक झाली आपली व्हॅनिला आईस्क्रीम लस्सी तयार. बघा, तर आपल्याला बाहेर जायची गरज नाही. घरच्या घरीच आपली छान अशी मस्त 2 प्रकारची लस्सी तयार झाली. घरीच आपण लस्सी बनवू शकतो. बाहेर जायची आपल्याला काहीच गरज नाही आहे. एकदम बाहेरच्या सारखीच. बघा, खूप छान अशी आपली मस्त आईस्क्रीम लस्सी पण तयार झाली आणि बदाम पिस्ता लस्सी पण आपली तयार झाली. बघा, तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला लाईक शेअर करा, कमेंट करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हे बघा.